नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्रांनो, दिवसांदिवस टेम्परेचरमध्ये एकदम भयानक वाढ होत राहणार आहे. आज बुधवार आहे आणि बुधवारी आज देखील टेम्परेचर हे जवळपास महाराष्ट्रामध्ये 41° ते 42°च्या आसपास राहणार आहे. परंतु शेतकरी मित्रांनो, रेकॉर्ड ब्रेक असे टेम्परेचर रविवार आणि सोमवार या तारखेला होण्याची शक्यता आहे. कारण शेतकरी मित्रांनो, 16 तारखेला देखील विदर्भ साईडला 43° टेम्परेचर राहणार आहे आणि मराठवाड्यामध्ये 41° ते 42°. तसेच नाशिक, कोल्हापूर या भागामध्ये देखील टेम्परेचर 16 तारखेला खूप राहणार 41 ते 42° राहणार आहे. तसेच हाय टेम्परेचर 17 तारखेला देखील शेतकरी मित्रांनो, विदर्भ साईडला 43° असे टेम्परेचर राहणार आहे आणि हे टेम्परेचर जवळजवळ शनिवार, रविवार टेम्परेचरमध्ये परत वाढत होत राहणार आहे. आणि शेतकरी मित्रांनो, खास करून आपण आपल्या शेतातील कामे काळजीपूर्वक करा. कारण टेम्परेचर प्रमाणे भयानक राहणार आहे. कारण की शेतकरी मित्रांनो, रोजच्या रोज टेम्परेचरमध्ये वाढ होत आहे. परत आता 17 तारखेला 16, 17, 18 या तारखेला देखील टेम्परेचर हे 43 ते बे 44 आसपास टेम्परेचर राहणार आहे. आणि खास करून सांगायचं म्हणजे शेतकरी मित्रांनो, रविवारी टेम्परेचर हे रविवारी 44° विदर्भ साईडला, नागपूर साईडला 44° ते 45°च्या आसपास टेम्परेचर राहण्याची शक्यता आहे. हे हायस्ट टेम्परेचर हे विदर्भ साईडला राहण्याची पूर्ण देशामध्येच विदर्भ साईडला राहण्याची शक्यता आहे. कारण टेम्परेचर पूर्ण देशामध्ये नागपूर या ठिकाणी 44 ते 45 असाच टेम्परेचर राहणार आहे आणि हे हायेस्ट टेम्परेचर असं ह्या वर्षी महाराष्ट्रात राहण्याची दाट शक्यता आहे. कारण 45°च्या आसपास टेम्परेचर हे 19 तारीख, 20 तारीख या दरम्यान राहणार आहे. तसेच मराठवाड्यामध्ये सगळे 42 ते 43° असे टेम्परेचर राहणार आहे. मराठवाड्यामध्ये देखील जवळपास 44°च्या आसपास देखील टेम्परेचर जाऊ शकते 19 आणि 20 तारखेला. त्यामुळं मराठवाडा, विदर्भ साईडतील शेतकऱ्यांनी थोडी काळजीपूर्वक राहा. कारण खूप भयानक असे टेम्परेचर आहे. आपल्या जनावराची आणि आपली स्वतःची काळजी घ्या. कारण 44 ते 45च्या आसपास टेम्परेचर जाण्याची शक्यता आहे 19-20 या तारखांना. तसेच 21 तारखेला देखील 21 तारखेला देखील टेम्परेचर हे 42 ते 43च्या आसपास राहणार आहे. परंतु शेतकरी मित्रांनो, खास करून सध्या ही लाट पूर्ण एप्रिल महिन्यात सध्या तरी राहण्याची शक्यता आहे आणि परत 29 तसे पाहायला असता सांगली, सातारा, कोल्हापूर या भागामध्ये पावसाचे प्रमाण हे 18-19 तारखेपासूनच राहणार आहे. परंतु हे प्रमाण फक्त सांगली, सातारा, कोल्हापूर या भागाकडूनच राहण्याची शक्यता आहे. खास करून शेतकरी मित्रांनो, हे पावसाचे प्रमाण हे सांगली, सातारा, कोल्हापूर या भागातच जास्त राहणार आहे आणि या भागामध्ये पावसाचं प्रमाण राहण्याची शक्यता आहे ते बी नॉर्मल. तसेच सोलापूरच्या काही भागामध्ये, अक्कलकोट या भागामध्ये पावसाचे प्रमाण सर्वसाधारण राहण्याची शक्यता आहे. पावसाचा नॉर्मल शिरकाव राहण्याची शक्यता आहे. परंतु शेतकरी मित्रांनो, खास करून सांगायचे म्हणजे 24 तारखेला देखील हे पावसाचे प्रमाण नांदेड, लातूर, सोलापूर, तुळजापूर तसेच सातारा, कोल्हापूर, सांगली या भागामध्ये नॉर्मल पावसाचा शिडकाव होण्याची शक्यता आहे. तसेच हा पाऊस जवळजवळ तसं पाहायला असता 24, 25 तसेच 26 तारखेला देखील काही भागामध्ये एकदम नॉर्मल पाऊस राहू शकतो 25 तारखेला आणि 26 तारखेला देखील सांगली, सातारा या भागामध्ये नॉर्मल पावसाचा शिडकाव होण्याची शक्यता सध्या देखील आहे. परंतु हा पाऊस 29 एप्रिलपासून जवळजवळ बऱ्याच भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे 29 एप्रिलला आणि हा पाऊस 29 एप्रिलला कोल्हापूर, सातारा तसेच बेळगाव, इकडं पाहायला असता मिरज, निपाणी, कोल्हापूर, मिरज, ईश्वरपूर तसेच कणकवली, राजापूर, सावंतवाडी, रत्नागिरी या भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे 29 एप्रिलला. 29 एप्रिलला पाऊस हा जास्त राहण्याची दाट शक्यता आहे. हा पाऊस 29 एप्रिलला वादळी वाऱ्यासह एकदम जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच चिपळूण, पाटणा, सातारा, महाड, बोर, नीरा, पुणे तसेच लोणावळा, मुरुड, जंजिरा इकडं पाहायला असता मुरबाव, वसई, विरार, मुंबईच्या काही भागामध्ये हा देखील पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच गुवाहाटी, अकोले, जुन्नर, खेड, अहिल्यानगर या भागामध्ये, दौंड, कर्जत या भागामध्ये 29 एप्रिलला
वरच्या साईडला सर्वसाधारण पावसाचा शिडकाव होण्याची शक्यता आहे आणि कोल्हापूर, सांगली, सातारा या भागामध्ये एकदम जोरदार असा पाऊस पडण्याची शक्यता ही 29 एप्रिलला सध्या ते दाखवत आहे शेतकरी मित्र. आणि सोलापूर, तुळजापूर तसेच बार्शी, लातूर या भागामध्ये देखील पावसाची शक्यता आहे आणि इतर जिल्ह्यात वातावरण हे ढगाळ राहणार आहे. तसेच संभाजीनगरच्या काही भागामध्ये देखील पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि इतर जिल्ह्यामध्ये वातावरण हे ढगाळ राहील आणि टेम्परेचरमध्ये वाढ ही कायमच राहणार आहे. तरी 29 एप्रिलला टेम्परेचर हे 42 ते 43 अंश असे राहणार आहे. तरी शेतकरी मित्रांनो, अशी रोजची रोज ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.